नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 7 महिन्यांच्या थकबाकीबाबत महत्त्वाची अपडेट, एक रकमी मिळणार महागाई भत्ता याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 18 ऑगस्ट 2026 रोजी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली असून त्याचा आर्थिक लाभ मागील कालावधीपासून देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे। या वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना देताना जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीही देण्यात येणार आहे। 7 महिन्यांची थकबाकी मिळणार। या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ते जुलै 2026 या 7 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे। शासनाने ही थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे ऑगस्टच्या पगारात कर्मचाऱ्यांना नियमित वेतनासोबत मागील 7 महिन्यांच्या वाढीव महागाई भत्त्याचा फरक मिळणार आहे। महागाई भत्ता 60%। शासनाच्या निर्णयानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60% झाला आहे। या निर्णयाचा लाभ राज्य शासकीय कर्मचारी तसेच शासन निर्णयात नमूद केलेल्या इतर पात्र कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। ऑगस्टचा पगार ठरणार महत्त्वाचा। महागाई भत्त्याची वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आल्याने 7 महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्याचे वेतन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारी थकबाकीची रक्कम त्याच्या मूळ वेतनानुसार वेगवेगळी असेल। शासनाने दिलेल्या आवश्यक सूचना, महागाई भत्ता वाढीमुळे येणाऱ्या अतिरिक्त खर्चाबाबतही शासनाने संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत। उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वाढीव खर्चाची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच संबंधित लेखाशीर्षाखाली खर्चाची नोंद करण्याबाबतही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, महागाई वाढत असताना महागाई भत्त्यातील वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे। त्यातच महिन्यातील 7 महिन्यांची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना एक रकमी आर्थिक दिलासा मिळणार आहे। 18 ऑगस्ट 2026 रोजी जारी झालेल्या या शासन निर्णयामुळे राज्यातील पात्र सरकारी कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे। एकूणच 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ आणि जानेवारी ते जुलैची 7 महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।